माहेगाव देशमुख परिसरात भीतीचं सावट निर्माण करणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाच्या पथकाने पकडण्यात यश मिळवलं आहे। मंगळवारी 18 नोव्हेंबर 2025 रोजी बिबट्याने एका दाम्पत्यावर अचानक हल्ला केला होता। सुदैवाने दाम्पत्य प्रसंगावधानाने बचावले, मात्र संपूर्ण गावात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झाले होते। घटनेनंतर वन विभागाने शोध मोहीम सुरू करून परिसरात पिंजरा लावला होता। काही दिवसांपासून सतत हालचाल करणाऱ्या या बिबट्याने अखेर पिंजऱ्यात प्रवेश केला आणि दरवाजा आपोआप लॉक होताच वन विभागाचे पथक अलर्ट झाले। तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून अधिकाऱ्यांनी बिबट्याला पूर्ण सुरक्षिततेने ताब्यात घेतले। अलीकडच्या काळात या भागात बिबट्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे। दाम्पत्यावर झालेल्या हल्ल्यानंतर नागरिकांनी वन विभागाला तातडीने कारवाईची मागणी केली होती। पकडलेला बिबट्या आता पुढील तपासणीसाठी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार आहे। दरम्यान याच शिवारात अजूनही मोठ्या प्रमाणात बिबटे असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे। तसेच सुरेगाव कोळगावथडी रोडवरही बिबट्यांचा मोठा धुमाकूळ सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव।